मग वारकरी कशी झाली यात्रा? तर कुठपासून कुठून गेलात तुम्ही? कुठून कुठपर्यंत गेलात? एवढं चालत गेलात तुम्ही? कसा वाटला अनुभव एवढं चालण्याचा? फार छान. चालवलं एवढं? आयुष्यात किती वाजता निघालात? 9:30. 9:30 ते रात्री 10 वाजले. एवढं अव्यात चाललात कंटिन्युअस? हो. आयुष्यात तर आता एवढा प्रवास करून आल्यावर चाय तो बनता आहे म्हणून आपण चहा केलेला आहे. या वारकऱ्यांचे काय अनुभव आहेत? ओ, हे वारकरीला असतात आहेत. घ्या चहा घ्या. हे सगळं करायला पाहिजे. दर्शनाला येतात ना. हां हां हां. त्यांची भयंकर गर्दी. त्या गर्दी सगळे क्रॉस करत जाईपर्यंत आणि ते त्यांचे स्पीकर आवाज वगैरे. हो. स्वागत कक्ष असतात ना मध्ये मध्ये. हां हां. नाचलात काय मग ज्ञानबा तुकाराम? हां, झेंडा विंडा घेऊन? झेंडे ते त्यांच्याकडे असतात वारीच्या. म्हणजे दिंडी त्यांची असते. झांजा विंजा घेऊन झेंडे घेऊन प्रवीणा झेंडे घेऊन फोटो काढले प्रवीणाने. हो. ते थोडंसं अशी नाचली पण आहे. आमचं काय ना चालणं जास्त चाललं होतं म्हणजे कसं आपलं जायचं पुढं म्हणून आपण. हां. हे कुठं आहे रीलमध्ये? शोधतो नवीन मिनटं. बघू फोटो काढलेले. किती किलोमीटर झालं मग ते टोटल? 32 किलोमीटर होतं पुण्यातनं. 23 किलोमीटर झालं. नाही तेच म्हटलं आता कुठं जायचं असेल तर गाडी शोधायची गरज नाही, आपलं चालत निघायचं. आता एक्सपिरियन्स आलाय चालत जायचा. आपण 23-25 किलोमीटर चालू शकतो. तेच सांगितलं तळेगावला चालत जा. मला तर काय मम्मीचा फोन आला तर म्हटली कशाला बसची वाट बघता येतच डिपेंडन्सी नाही गाडीवर. दुसरे फोटो दाखव. दिवे घाटात घुमला. मी पण आता निघणार आहे 3 वाजता. बघू. मस्त आहे. तुम्ही कुठे आहेत? हो का? हे कशावर ऑटोमॅटिक आलेत का ते? मी काढलेलं. तू काढलेलेत का? माऊलींचा अश्व आहे आणि बांधार. हा माऊलींचा अश्व आहे. माऊलींचा मला पाठवलं ना तुम्ही? पाठवलं. माऊलींचा काय? माऊलींचा अश्व म्हणजे याच्या पाठीवर गादी असती. अच्छा. त्याच्यावर कोणी बसत नाही, तो माऊलींचा घोडा आहे. अश्व. हा घोडा आहे. घोडा नाही म्हणायचा. त्याच्यावर गादी. तो पुढे असतो. हां. माऊलींचा अश्व पुढे असतो आणि त्यांच्याबरोबर जो येतो ना मागला बांधार. तो बांधार जो असतो ना तो घोडा. अच्छा. हॅलो. हा एक नको.